चक्राची स्क्रीन गेली. तर सगळ्यांनी जागं व्हायचे आणि काय सांगते ऐकायचे. काल खूप महत्वाचं ध्यान मी घेतलं. आपण हायर डायमेन्शनल चक्रा कोर्स मधले ध्यान प्रकार करत आहोत. आता जी ऊर्जा सुरू झाली आहे कालपासून 17 ऑक्टोबर, परिवर्तनाची गती वाढलेली आहे आणि अजून प्रचंड आजपासून वाढणार आहे. आज गुरु बदल होणार आहे रात्री 9:39 वाजता. आणि या गुरु बदलाचं महत्व आपल्या आयुष्यापेक्षा धर्तीवर जास्त होणार आहे. प्लॅनेट लेव्हलवर जास्त होणार आहे. गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यात सुद्धा बदल होणार आहे. आता ही जी क्रांती सुरू आहे मानवाची, त्या क्रांतीला समजून घेणं फार गरजेचं आहे. तर बऱ्यापैकी लोकांना आता एक अवेअरनेस क्रिएट झालाय की युगांतर होतंय, युग परिवर्तन होतंय, पृथ्वीवर प्रलय येणार, या अशा ह्याच्यात त्यांना बऱ्याच जणांना समजलेलं आहे. आणि या सगळ्या स्थित्यंतरामुळे मानवाच्या आयुष्यात अनेक चॅलेंजेस येत आहेत. जॉब जात आहेत, घरात बसावं लागत आहे, दुःख न येत आहे, दुःख येत आहेत. पण खऱ्या अर्थाने हे सर्व चांगल्यासाठी होत आहे. अंतिम जो काही उद्देश आहे या परिवर्तनाचा, तो सगळ्यात चांगला उद्देश आहे. आपण जसं म्हणतो की जसं भाव तसं फल, तसं जर हे ज्ञान असेल तरच यामध्ये उत्क्रांती होणार आहे. हे ज्ञान अतिशय घेणं महत्वाचं आहे, आध्यात्मिक ज्ञान. कारण या आध्यात्मिक ज्ञानामुळेच पुढं जे काही ऊर्जा येत आहे परिवर्तनाची, त्यातून आपलं स्थान ठरणार आहे. आपलं कितपत बदल होणार आहे, आपण किती उच्च स्थानाला पोहोचणार आहोत, हे या ज्ञानावर अवलंबून आहे. कारण कुठल्याही मार्गाने जरी आध्यात्मिक आपण उन्नती करत राहिलो तर शेवटचा आध्यात्मिक उन्नतीचा टप्पा हा ज्ञान मार्गाचा आहे. आणि तुम्ही कुठलेही व्हिडिओ जर काढून बघितले, कितीही चांगले चांगले रिसर्चर, सायंटिस्ट, इवन स्पिरिच्युअलिस्ट, आध्यात्मिक गुरु, कोणतेही व्हिडिओ काढून बघा, त्या व्हिडिओ मध्ये फक्त आणि फक्त सांगितलं जातंय, करून कोणीच घेत नाहीये आपल्याशिवाय. करून घेताना काय करून घेतलं पाहिजे? आपला हा जो देह सुटणार आहे, हा स्पेस सूट, आपला जो देह आहे, मानवी शरीर जे आहे, हात पाय कान नाक डोळे, तो देह सूट, स्पेस सूट आता आपल्या पृथ्वीवरचा हा नष्ट होणार आहे. सगळ्यांचाच नष्ट होणार आहे. या देहाला सोडायचंय आता आपल्याला आणि हायर चेतनेत पृथ्वी सोबत प्रवेश करायचा आहे. सगळ्यांना जाता येणार नाहीये. ज्यांना ज्ञान आहे, ज्यांनी ज्ञान घेतलं आहे, ज्यांची चेतना वाढली आहे, तेच त्या पृथ्वी सोबत राहणार आहेत. इतरांना हजारो लाखो करोडो वर्ष खितपत पडावं लागणार आहे दुसऱ्या चेतनेच्या पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी. खूप हजारो वर्ष काढावी लागणार आहेत. कारण या लेव्हलला जाण्यासाठी जी काही आपली तयारी हवी आहे, जिथे जिथे आपण अडकलेलो असणार आहोत, तिथे तिथे त्या अडकण्यातून निसटावं लागणार आहे. तर आज मी एक व्हिडिओ टाकणार आहे, तो सगळ्यांनी बघून घ्या. आणि लक्षात घ्या, आपण किती सगळ्या गोष्टी करत आहोत. सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओत जे जे सांगितलंय ते ते सगळं आपण करतोय, रिहर्सल सकट करतोय. म्हणजे खरं तर इतकं उच्च ज्ञान मला नाही वाटत कुठं असेल. असेल तर खरंच सांगा. एक तर हे फिफ्थ डायमेन्शनल चक्रा, फोर्थ डायमेन्शनल चक्रा, फिफ्थ डायमेन्शनल चक्रा, नुसतं सांगणं वेगळं, करून घेणं वेगळं.
प्रत्येक चक्रामध्ये आपण जर बघितले बरेच टेक्निक्स वापरलेत. उदाहरणार्थ आपण आता गरगर फिरवली चक्र, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. तुम्हाला माहिती किती अद्भुत हे टेक्निक आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे व्हर्टेक्स करतोय आपण, जसं पाण्यात व्हर्टेक्स करतो तसं आपण चक्रांमध्ये सुद्धा व्हर्टेक्स करतोय. संपूर्ण चक्रांचं शुद्धीकरण त्यातून होतं. एवढंच नव्हे तर पूर्ण जी सूर्यापासून ऊर्जा येते ती आपण खेचून घेतो या व्हर्टेक्सद्वारे, भोवऱ्याद्वारे. पण हे केलं तर ना, तुम्ही झोप काढताय, तुम्हाला ऐकायला येत नाहीये, तुम्हाला व्हिज्युअलायझेशन होत नाहीये. तुम्ही जर ही चक्रा मानसिकतेने फिरवली खरोखर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, तर खरोखर त्याचं शुद्धीकरण होऊन ऍक्टिव्हेशन होणार आहे, ऊर्जा खेचली जाणार आहे. मला सांगायचंय आज प्रश्न उत्तर द्यायचं आहे, आणि नाही उत्तर येत तर नुसतं प्रश्न तरी लिहायचा आहे आणि काही कळलं नाही म्हणायचं. कोणाकोणाला शरीराला व्हायब्रेशन झाले, हे जसं चक्र गरगर फिरवत होतो तसं शरीर व्हायला हवंय मी ती, इथपर्यंत ऊर्जा खेचली जाते. गर 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 क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, निदान कुठल्या तरी एका दिशेने. म्हणून सगळ्या नवीन लोकांनी हायर डायमेन्शनल चक्रा करा. केलं नसेल तर दिवाळीत ध्यान होणार नाहीये. आता 31 तारखेपर्यंत 2 नोव्हेंबर पर्यंत काही होणार नाहीये. तर आज उद्या एक होईल शनिवारचं, तर सगळ्यांनी हे लक्षात घ्या. हायर चक्रा करून घ्या ज्यांनी केलेले नाही, त्यामुळे ऍक्टिव्हेशन होणार आहे. आणि हायर चक्रा करण्यामध्ये अर्थ राहणार आहे. हे सगळं समजून सांगितलेलं कोर्समध्ये फिफ्थ डायमेन्शनल चक्रा. ज्यांना हे ज्ञान घ्यायचं आहे, जे काही युग परिवर्तन सुरू होत आहे, पृथ्वीवर काय सुरू होत आहे, आपण काय केलं पाहिजे हे समजून घ्यायचंय, त्यांनी चला मानवी चेतनेच्या पलीकडे हा एक कोर्स करून घ्या आणि हायर डायमेन्शनल चक्रा करून घ्या. आणि चक्रा, शक्तिशाली चक्र आहे ते काही कोर्स नाहीये, म्हणजे ते ध्यान प्रकार आहेत फक्त, पण त्याच्यात बरीचशी माहिती आहे. तर हे 3 महत्वाचे कोर्स करून घ्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये. जर उच्च स्थानापर्यंत परिवर्तन करायचं असेल स्वतःच, तर ही जी सुवर्ण संधी येत आहे, या सुवर्ण संधी कित्येक हजारो लाखो वर्षांनी येत असते. आणि त्या सुवर्ण संधीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे, आपलं अस्तित्व आहे, म्हणजे आपण किती महान आहोत. तर ज्या वेळेला आता हे सगळं सुरू होणार आहे आजपासून, सगळ्यांनी बघितलंय, बातम्या ऐकल्यात, चक्कर हे युट्यूब ऐकल्यात, पूर्ण प्रलयाची क्रांती आजपासून सुरू होणार आहे 18 ऑक्टोबर. तर यामध्ये जेव्हा जेव्हा प्रलय येतील, भूकंप होतील, लोकच्या लोक, सिटीच्या सिटी वाहून जातील, त्यावेळेला जेव्हा जेव्हा ऐकू, त्या त्या वेळेला आपली सामूहिक चेतनाच पेरायची आहे. आणि एकच हेतू सारखा मनात आणायचा आहे की हे प्रगतीसाठी होत आहे, हे आपल्या असेन्शन साठी होत आहे. जेवढा वेग वाढेल तेवढ्या वेळेला आपण म्हणायचे आता खूप सुंदर झपाट्याने आपली प्रगती होत आहे. आपण चांगली चेतना पेरत आहोत. आपल्याला अंतिम उद्दिष्ट माहिती आहे, आपल्याला हे सगळे बदल माहिती आहेत, आणि आपण रिहर्सल सुद्धा करत आहोत शरीर सोडून वर जाण्याची. ज्या वेळेला शरीर आपलं सुटणार आहे त्यावेळेला प्राणाचा प्रवास, आत्म्याचा प्रवास कसा होणार आहे, त्याच्या ज्ञानावर होणार आहे. कितपत ज्ञान घेतलंय? ज्ञान जर काही कळत नाही हे पृथ्वीवर काय चाललंय, आपल्याला सराव नसणार आहे, आपल्या सोलला कुठं जायचं माहिती नसणार आहे, भरकटत राहणार आहे तो सोल, कारण क्षणात मृत्यू होणार आहे, लक्षात घ्या. तर त्या ह्याला काय कळणार आहे? जेवढं नॉलेज घेतलं त्या लेवलवर तो पुढचा प्रवास करणार आहे. मग इथे अडकलोय खाण्यामध्ये, तर पृथ्वी सभोवतालीच राहणार आहे आत्मा. फोर्थ डायमेन्शन मध्ये भूत आणि खेत आपण जसं म्हणतो त्याला जाणारच नाहीये तो वरती. घरात अडकणारे, माणसात अडकणारे, खाण्यात अडकणारे, पैशात अडकणारे,
वाटेल त्या गोष्टीत अडकणार आहे. हे सोडलंय का? डिटॅच झालायत का तुम्ही? म्हणून प्रॅक्टिस करायची आहे डिटॅचमेंटची सुद्धा. नाहीतर घोटाळत बसावं लागणार आहे इथेच. त्या प्राणाला, त्या आत्म्याला गती केव्हा मिळणार आहे? तो पुढं केव्हा जाणार आहे? जर सगळं पुढचं ज्ञान घेतलं असेल तर पृथ्वी बदलतीये, सूर्य बदलतोय, चंद्र बदलतोय, गेलो वरती वरती, तत्वांना सोडायला हवंय. तत्व आपण आता शिकणार आहोत भाग 4 मध्ये. 1 आणि 2 नोव्हेंबरला सगळं आपलं इतकं सुंदर प्रोग्राम करून घेत आहे आपली ऊर्जा. बरोबर तत्वांचं कोर्स सुरू होणार आहे आणि तत्वांनाच जाणून तत्वच आपल्याला बदलायची आहेत. पुढं पुढं जर आत्म्याच्या प्रवासाला न्यायचे, एक एक तत्वांना आपलं जे कारण शरीर आहे, महाकारण शरीर आहे, हे सगळं जाणून घेऊन त्या त्या तत्वांना आपल्याला बदलायचंय, तर आपला प्रवास वर होणार आहे. तुम्हाला माहिती आहे सगळं सांगितलंय, 7 आयाम खालचे, 7 आयाम वरचे, प्रत्येक आयामाचे तत्व. मग हे तत्व ओळखायला तर आले पाहिजे, तेच तर आपण ज्ञान घेणार आहोत आता भाग 4 मधनं. तत्व ओळखता येणार आहेत, तत्व बदलता येणार आहेत आपल्याला. नाड्या बदलल्या की आपण सगळे इंटेन्शन्स बदलतो, तत्व बदलले की अजून सगळ्या गोष्टी बदलता येणार आहेत. आणि हे तत्व बदलत बदलत वरचा प्रवास आपल्याला घडवायचा आहे. तर यामध्ये आज महत्वाचं गुरु जो बदल होतोय 9:39 रात्री, त्या वेळेला एक इंटेन्शन पेरायचे देणगीचं तुम्हाला सांगितलंय. देणगीचं इंटेन्शन पेरा, आधीच पेरा, लिहून ठेवा आणि त्या वेळेला तुम्ही पाकिटात जे काही तुमचं इंटेन्शन आहे ते पैसे भरून देवाजवळ ठेवा आणि त्याच अमाऊंटचं काहीतरी छान करा विहंगमसाठी. जिथून ज्ञान घेतलंय तिथे देत चला, नाही तर ऐकायचं इथून आणि दान द्यायचं दुसरीकडे. असं करू नका. सोर्सला कनेक्टेड राहा. आपल्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही संकल्प पेरा. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आता याच गोष्टीला महत्व राहणार आहे की तुम्ही करताय काय दुसऱ्यांसाठी. अडकतोय आपण संसार, मायाजाळ, चार भिंत, आपली लोक, आपली मुलं, आपले नातेवाईक, म्हणजे आपला खूप कमी स्तरावर आपण काम करतोय, कमी स्तरावर आपला हेतू आहे, त्यावर आपलं इंटेन्शन आहे. हे आपल्याला बदलायचंय. जेवढं आपले दुसऱ्यांसाठी इंटेन्शन असेल, जेवढं आपण दुसऱ्यांसाठी करणार आहोत, तेवढ्या आपल्या चेतना सुद्धा, ऊर्जा सुद्धा हायर जाणार आहेत. त्यामुळे इंटेन्शन पेरायचे, आपली फ्री विल जी काही आहे, आपला आत्म्याचा जो प्रवास पुढे होणार आहे, ज्ञान घ्यायचंय जास्तीत जास्त. इतके वेबसाईट वर सुंदर कोर्स केलेले आहेत, मेंबरशिप घेऊन ते करा. खरोखर ज्यांना आत्मिक उन्नती साधायची आहे, आत्मिक उन्नतीसाठीच सगळे चॅलेंजेस जीवनात येत आहेत, येणार आहेत. घरात बसवलं लोकांना त्यासाठीच जात आहे की बाबा जाणून घ्या काय चाललंय पृथ्वीवर आणि त्या तयारीला लागा. तर प्रत्येक बातमी आजपासून ऐकताना लगेच चेतना पेरायची की खूप छान झालंय, खूप सुंदर प्रगती चालली आहे, स्पीड आलेला आहे प्रगतीला, आनंदी आनंद घडत आहे पृथ्वीवर. कारण जे आपण हेतू पेरणार आहोत, ज्या आपण भावना, ज्या फिलिंग्ज आपण ठेवणार आहोत, त्याच ऊर्जेला आपण राहणार आहोत. लक्षात घ्या. आपण बघितलं आपल्या जीवनात काहीही झालं आणि आपण म्हटलं चांगल्यासाठीच झालं, तर चांगलाच रिझल्ट येतो. तसंच जे काही आता बातम्या ऐकणारे, व्हिडिओ बघणार आहोत, चांगलंच होतंय. शेवटी असेन्शन होत आहे, पृथ्वी धुवून जात आहे, आत्म्यांचा शुद्धीकरण होत आहे, पृथ्वीवरच्या चेतनेचं शुद्धीकरण होत आहे. लवकरात लवकर आपल्याला क्रिएटर स्वरूप, आता हे जे आजचं ध्यान केलेलं आहे, त्या ध्यानामधले प्रत्येक चक्रांची नावं बघा. प्रत्येक चक्राने हे सगळं समजून सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, ते जाणून घ्या, लिहून ठेवा. याच स्टेप्सनी आपल्या पुढं पुढं आत्म्याला जावं लागणार आहे. खूप सुंदर नावामधनच सगळं कळतंय काय काय होणार आहे. आणि हे जर सगळं आता आपण प्रॅक्टिस केली जाणून घेऊन, तर नक्कीच तो सोल भरभर भरभर पुढे जाणार आहे. त्याला कळणार आहे मला आता काय करायचंय.
मला एकत्व साधायचंय. मला या सगळं जे काही खाली दिसतंय ते माझंच स्वरूप आहे. आपण सगळे एकच आहोत असं जर आपण जाणून घेतलं, फील करून घेतलं, तर हायर पुढची स्टेप. तर हे सगळी नावं लक्षात ठेवायची, प्रत्येक चक्राचं कार्य लक्षात ठेवायचे, ते जाणून ध्यान करायचे. उद्या पण हेच घ्या मॅडम. तर ह्या सगळ्या गोष्टी मला महत्वाच्या सांगायच्या आहेत. आणि हे सगळं जाणून घ्या. सगळं ज्ञान मिळालंय, उच्च ज्ञान मिळतंय इथे. त्याचा उपयोग करून घ्या. नुसतं ध्यान म्हणजे ऐकायचं, झोप काढायची असं करू नका. डोळे उघडून ध्यान करा. डोळे उघडून सुद्धा ध्यान होतं. डोळे मिटले पाहिजेत असं काही नाहीये. ज्ञानाचा प्रकाश आधी आपल्या शरीरात जाणून घ्या. सगळं सोलवर आपण जे काही हे ज्ञान घेणार आहोत, आपण जे काही समजून घेणार आहोत, आपण जे मनन, चिंतन, लेखन करणार आहोत, तेच आत्म्यावर स्टोअर होणार आहे. नुसतं ऐकून स्टोअर होणार नाहीये. लिखाण करा, मनन करा, चिंतन करा, तर त्या आत्म्यावर लिहिलं जाणार आहे, पाटीवर लिहिलं जाणार आहे. आणि तेच आपल्या सोबत येणार आहे. शेवटी ज्ञानच आपल्या सोबत येणार आहे, लक्षात घ्या. जो काही आत्मा असणार आहे पुढचा प्रवास, तो या ज्ञानावरच करणार आहे. म्हणूनच ज्ञानमार्ग शेवटचा टप्पा म्हटलेला आहे. मग कितपत ज्ञान घेतलंय? म्हणजे नुसतं ज्ञान नाहीये इथे, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपण करून घेतोय. ते करा ना. फक्त काल एक सुलक्षणा मॅडमने लिहिलं. तर या गोष्टी खूप अमूल्य मिळत आहेत. त्याला दुर्लक्ष करू नका. पुन्हा या गोष्टी अजिबात मिळणार नाहीत. तर हे सगळं आता ग्रहण करून ठेवा. म्हणजे जो काही आत्मा आहे त्याच्या पुढच्या प्रवासाला हे सगळं उपयोगी पडणार आहे. आपल्याला कुठल्या दिशेने जायचे, कुठल्या आपल्या गाईडकडे जायचे, असेन्शन गुरु कोण आहे हे सुद्धा तिथे आठवावं लागतं. सगळं काही आपल्यासारखंच असतं. आपलं नाव सुद्धा तेच असतं, लक्षात घ्या. नसतं फक्त शरीर, बाकी सगळं सेम असतं. मग कुठल्या गुरुकडे जाणार आहात? बघितलं प्रश्न विचारून. धर्तीवरचेच गुरूंची नावं तुम्ही सांगितली, जिवंत माणसाच्या देहातले. आणि असे गुरु सांगितलेत की तुम्हाला माहितीच नाही त्यांचं काय चाललंय बिहाइंड द स्क्रीन. तर या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सांगतेय मी. असेन्शन गुरु सुद्धा यात घेतलेले आहेत. ते ऐका जरा, ठरवा कोणतं तरी नाव, लिहून ठेवा, गाभ्यावर प्रिंट करा. म्हणजे त्या गुरुच्या डायरेक्शननी जाणार आहात सोल प्रवास. तर हे एक महत्वाचं. काल जो महत्वाचा प्रश्न होता त्यावरही तयारी करा. काल मी म्हंटल की जर आपला देह सुटलाय आता आणि आपला प्राण आत्मा वर चाललेला आहे, तर आपल्याला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटेल? की हा मनुष्य जन्म मिळून या पृथ्वीवर येऊन मी काय साधलं नाही, माझं काय राहिलं, ते तुम्हाला बघायला लावलं होतं. का तर हीच संधी आहे ती पूर्ण करण्याची. एक गोल्डन अजून एक चान्स की जे दुःख नंतर होणार आहे वर जाताना, की गेलं मी काही साधलंच नाही, माझं हे राहूनच गेलं. तर ते तुम्हाला काय दुःख होत आहे, कुठल्या गोष्टीचं दुःख आहे होत आहे सोडून जाताना, हा प्रश्न होता. आणि तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. त्याची रिहर्सल करा आज. एकदा स्वतःचं ध्यान झालं पाहिजे आणि एकदा ग्रुप ध्यान झालं पाहिजे. दोन्ही गोष्टी टाळू नका. सगळा ग्रुप कॉन्शियसनेस मधनं चाललेली आहे इव्होल्युशन. ग्रुपची जी कॉमन कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असणार आहे, ग्रुपनी जे ज्ञान ग्रहण केलं असणार आहे, त्याप्रमाणे पुढचा प्रवास होणार आहे. त्यामुळे ग्रुपला धरून राहा, कुठल्या तरी एका तरी ग्रुपला. तर याच्यामध्ये कालच्या प्रश्नाची रिहर्सल करा. काय दुःख होतंय, काय पूर्ण केलं नाही हे बघा आणि ते करायला लागा. बाकी सगळे तुरुंग आहेत, मायाजाळ आहेत. किती वेळ अजून त्यात अडकायचंय ते तुमचं तुम्ही ठरवा. मी आज जो व्हिडिओ पोस्ट करणार आहे तो बारकाईने बघायचा आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं लिहायचंय. स्टेप्स लिहायच्यात, मनन करायचे आणि आपण या सगळ्या गोष्टी केल्यात म्हणून धन्यवाद द्यायचे. सगळं करतोय आपण, नुसतं सांगितलं जात नाहीये इथे.
तर त्या रिलेटेड ते काय सांगतात ते आपण केलं का बघा. आणि मग लक्षात येईल किती उच्च लेव्हलचं इथे काम चालू आहेत आणि तुम्ही किती झोपा काढत ध्यान करत आहात. प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही लिहित नाही. तर कृपा करून जागे व्हा आणि प्रश्नांची उत्तरं मी आज विचारला एक प्रश्न. चक्रा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवताना कोणाला काय झालं ते लिहायचं आहे. आणि कालचा प्रश्न पण सॉल्व करायचा आहे स्वतःच स्वतः ध्यान करून. ते ध्यान लावा. वेबसाईट वरची मेंबरशिप घ्या ज्यांना पुढे जायचंय. हे 2-3 कोर्स महत्वाचे करा. आता 15-20 दिवस ध्यान होणार नाहीये. आणि नंतर सुद्धा सुजाता मॅडम गुरुचरित्राचा अन्वय अर्थ पहाटे घेणार आहेत. आणि दुपारी आपलं रेकीचा कोर्स होणार आहे. त्यामुळे ध्यान होणार नाहीये आता पुढं सुद्धा. त्या ग्रुप मधनं आपण हे करणार आहोत. अन्वयार्थ घेणार आहे. कारण ज्ञानाचं सुद्धा खूप महत्व आहे. गुरुचरित्र 10-10 वर्ष वाचलेल्यांना काही माहिती नाहीये. ते अर्थ सगळे आपण बघणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही आता स्वतःच्या ध्यानाची सवय लावून घ्या. करा. ठीक आहे. आज जे सांगितले गुरुपरिवर्तनाचं ते इंटेन्शन लिहून ठेवा. 22 तारखेची प्रतिपदा ही जवळ आली आहे. त्याच्यासाठी सगळं हे लिहायचंय. जे काही कालचा प्रश्न होता की कोणतं दुःख होतंय ते सगळं संकल्पात लिहायचंय यावेळेला. आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आपण केल्या त्या सुद्धा संकल्पात लिहायच्यात. त्या ग्रो होण्यासाठी जास्तीत जास्त स्तरावर त्या गोष्टी होण्यासाठी. आणि हे जे काही आपण केलेलं नाहीये त्याचेही संकल्प पेरून त्यावर काम करायचे संकल्प आता लिहायचे आहेत. ऊर्जा 5 डिसेंबर पर्यंत आपल्याला खूप काही देणारे वैयक्तिक लेव्हलवर जे काही तुम्ही संकल्प आता पेरणार आहात ते खूप फलित होणार आहेत. दुसऱ्यांच्या फायद्याचे. स्वतःच्या फायद्याचे संकल्प पूर्ण होणार नाही होणार ते काही मी सांगू शकत नाही. पण दुसऱ्यांचे फायद्याचे संकल्प मात्र लवकर फलित होणार आहे. आणि ही जी गुरु बदलाची ऊर्जा येत आहे आजपासून सुरू होईल 5 डिसेंबर पर्यंत. यामध्ये खूप काही आपलं जीवन बदललेलं असेल. वैयक्तिक आणि आजूबाजूच्या प्लॅनेट लेव्हलचं सुद्धा. त्यामुळे खूप सुंदर संकल्प पेरा. आणि खूप चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले. तुमचा गुरु कुठल्या स्थानात जात आहे बघा पत्रिकेच्या त्या स्थानातील सगळे संकल्प लिहा. म्हणजे अजून कारण ग्रहांचे इफेक्ट आता जास्त होत आहेत. ऍस्ट्रॉलॉजी जास्त प्ले होणार आहे. आणि ऍस्ट्रॉलॉजी शास्त्र शुद्ध अति उच्च सायन्स आहे. त्यामुळे ते काही थोतांड नाहीये. तर हे सगळं बघा तुमच्या ह्याच्यानुसार कुठल्या घरामध्ये गुरुबदल होतोय त्या रिलेटेड संकल्प पेरा. तर हे आज सगळ्यांनी काम करून घ्यायचंय. उद्या मॅडम ध्यान घेतीलच आणि मग नंतर सुट्टी राहणार आहे. चला बंद करा मॅडम.